प्रदर्शित होणार चित्रपट जिथे कलाकार असतील, प्रमुख कलाकार असतील प्रसाद ओक, सई तामणकर, समीर चौगले, ईशा डे, तर संगीत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सन्मान्य अविनाश विश्वजित आणि सन्मान्य अमित हडकर यांच्याकडून. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया मंडळाच्या माध्यमातून, आपण सर्वांच्या माध्यमातून. नक्कीच यशाची अजून एक पायरी ते सर करणार आहेत, त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि मैदानात सुरुवात होते ती म्हणजे षटकाराने. इथे पहिला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार येतोय. इथे मात्र आक्रमक फटकेबाजी केली जाते. बघा मागील सामना जिंकल्यानंतर काहीसे नवं चैतन्य, एक वेगळं विनिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच जनमान धोकोडे ब संघाच्या कर्णधारामध्ये ज्याने पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण केले ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख गोलंदाजावरती ऋषिकेश मोरेलवरती इथे आक्रमण केलं. ते पहिल्या 2 चेंडूवरती त्याला दिशा दाखवले जातात, फटकेबाजी केली जाते. पहिला षटकार कावकर्ण सीमारेषेच्या बाहेर, दुसरा षटकार लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस बॅकफुटला चेंडूला खेळून केलं जातं. इथे एक धाव मिळेल, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा, प्रत्येक चेंडूवरती धावा जवळच्यात, याच अनुषंगाने याच विचाराने पण पाहतो इथे फटकेबाजी केली जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा. एक ताबडतोड सुरुवात इथे होते ती म्हणजे राकेशची आणि त्याबरोबर जर्मन धोकडे ब संघाची. मित्र सांगू इच्छितो की सामना हा 3 षटकांचा आहे आणि 3 षटकांचा सामना जणू काही एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फटकायच्या अशी फलंदाजी कर्णधार राकेशची आपण पाहतोय. ऋषिकेशचा पुढचा चेंडू राकेश साडी, यावेळी चांगला चेंडू आणि या चेंडू लागला फटका. इथे मात्र अजून एक झेल निसटलाय आणि इथे येईल चौकार. मित्रांनो क्षेत्ररक्षण हे महत्वपूर्ण आहे आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपलं असेल तर मात्र सामना जिंकणं कठीण होईल. इथे झेल निसटलाय आपण पाहतोय, निखिलला आपण पाहतोय त्याच्या हातून इथे झेल निसटतोय. झेल टिपला गेला असता तर फलंदाज बाद झाला असता. इथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने चांगली गोष्ट म्हणावी लागेल. झेल निसटलाय, राकेशला जीवदान लाभलंय आणि 4 धावा देखील मिळाले. धावसंख्या 17 झाले. ऋषिकेशचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र टप्पा बदलला जातोय. कुठेतरी फुलल यांच्या चेंडू मागील टाकले होते त्यावरती फटके आल्यानंतर इथे मात्र थोडंसं टप्पा मागे घेतला जातोय. बॅक ऑफ लेंथचा चेंडू आपण पाहतोय, ज्या चेंडूवरती इथे धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेत, धाव फलकावर 17 धावसंख्या लागले. अंतिम चेंडू, या चेंडू काहीसं वेगळं करायचं होतं, काहीसा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, काहीसा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात इथं दिशा भरकटतोय गोलंदाज आणि अवांत चुपाची धाव मिळते. जेव्हा जेव्हा चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा असतो आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब केला जातो आणि फलंदाजी करण्या संघाला 1 धाव दिली जाते. धावसंख्या 18. अंतिम चेंडू, यावेळेस मात्र चांगला चेंडू, टप्पा पडतोय, चेंडू काहीसा वळसा घेतोय, फलंदाज इथे बीट होतोय. कुठेतरी टप्पा पडत चेंडू वळसा घेतल्यामुळे तिथे बॅट आणि चेंडू मध्ये काहीच मिळाप होत नाही. त्यामुळे निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटका अखेरीस नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या जर्मन धोकोडे ब संघाची धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा, 18 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 3 षटकांचा सामना आहे. जर या धावगतीने धावसंख्या पुढे चालू राहिली आणि या धावगतीने पुढच्या 2 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहायला मिळाली तर नक्कीच आपल्याला 54 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना पाहायला मिळेल आणि ती मोठी धावसंख्या म्हणता येईल. मात्र इथे धावसंख्या रोखायची आहे, त्यासाठी अजून एक लेजेंडरी खेळाडू, अनुभवी खेळाडू रुपेश मात्र येतोय आणि रुपेशचं इथे स्वागत केलं जात आहे. इथे मात्र मोठ्या फटक्याने स्वागत करायचं असताना प्रथमेश मध्ये येतोय, झेल टिपतोय आणि फलंदाज इथे आपण पाहतोय चेतन बाद झालाय. मागील सामन्यातील हिरो या सामन्यात 0 वरती बाद होतोय. मित्रांनो क्रिकेटचा अद्भुत खेळ म्हणूनच म्हटलं जातं, जिथे मागील सामन्यात ज्या फलंदाजाने 1 षटकार विजय चौकार लागला होता, 16 धावांची खेळी केली होती, या सामन्यात मात्र तो धावांचं खातं उघडू शकत नाही. नवीन फलंदाज आला, पहिला चेंडू फटका लगावला आणि पहिला चेंडू होती चौकारने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात करतोय. या चौकारने आपण पाहतोय फलंदाज सिद्धार्थने आपल्या खेळीला सुरुवात केली. चौकार धावसंख्या झाली 22 धावा. 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. सिद्धार्थ आल्या आपली उपयुक्तता इथे सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय, कव्हरच्या दिशेला चांगला फटका त्याने लगावलाय. रुपेश मातेचा पुढचा चेंडू, यावेळेस हा फटका नक्की चेंडू खूप काळ हवेत झेल होणं कठीण आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे.
आणि त्यामुळे आपण पाहतोय जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल त्या दरम्यान चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये एकेरी धाव मिळेल. धावसंख्या 23 झालेली आहे. अनुभवी गोलंदाज रुपेश म्हात्रे त्याचबरोबर अनुभवी गोलंदाज अनिल बोरे हे दोन खेळाडू आजही क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात किंवा 50+ खेळाडू देखील म्हणता येईल. यावेळेस चांगला फटका इथे बॅकफुटला जाऊन खेळून करत आहे कव्हरच्या दिशेला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण कुणालकडून केलं जात आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाहीये कारण चेंडूला फील्ड केल्यानंतर मॅरेथॉन प्रमाणे पुढे सरसावला तो म्हणजे कुणाल आणि एकच धाव घेतली दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या झाले ते म्हणजे 24 धावा. कुठेतरी पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक आतापर्यंतचं आपण पाहिलं तर थोडंसं माफक म्हणता येईल. यावेळेस राकेशने लगावला फटका. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय कॉटन बोल्ट पद्धतीत त्याला बाद करण्याची सुवर्ण संधी होती. मात्र मित्रांनो आपण पाहिलं तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाल्यानंतर जे डेव्हिएशन आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे चेंडूने फिरकी घेतली आणि झेल पकडणं तितकंसं सोपं ठरलं. झेल निसटलाय. यावेळेस एक धाव नक्कीच इथे प्राप्त होईल कारण चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धावांनी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाची इथे सांगता होते 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा. पहिल्या षटकात जिथे 18 धावा फटकवल्या गेल्या होत्या या षटकात केवळ 7 धावा आल्यात आणि त्यामध्ये एका चौकारचा समावेश आहे. याचाच अर्थ बघा मित्रांनो एक अनुभवी गोलंदाजाने आपल्या संपूर्ण अनुभवानिशी कुठेतरी कमबॅक करण्याची कामगिरी केली आपल्या संघाला. आता तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक घेऊन आपण पाहतोय प्रेमनगर धोकडे संघाचा कर्णधार एक अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूकडे क्षमता आहे एका षटकात आपल्या गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला पूर्णतः रोखण्याची किंबहुना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी क्रमाला खिंडार पाडण्याची असा गोलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे आपण पाहतोय झेल टिपण्याची संधी होती. पहिल्या चेंडूती त्यांनी संधी उपलब्ध केली होती मात्र आज आपण पाहतोय निखिलच्या हातून हा दुसरा झेल सुटलेला आहे. मित्रांनो ज्या दिवशी आपला दिवस खराब असतो ना त्या दिवशी ना आपल्या दिशेला चेंडू येतो असंच म्हणावं लागेल. निखिलच्या हातून एक नाही तर 2 झेल निसटले. 2 धावा मिळाल्या सिद्धार्थला आणि संघाला. यावेळेस चेंडू पायाचा वेध घेतोय. या चेंडूवरती एक चोटी धाव इथे नक्कीच चांगल्या पद्धतीत पूर्ण केली जाते आणि जर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28 धावा. अजूनही आपण पाहिलं 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या मोठी रचली जाईल मात्र त्यानंतर कमबॅक केलं गेलंय. पुढच्या षटकात धावा रोखल्या गेल्या. या षटकातही मोठा फटका अद्याप आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा घातकी ठरू शकतो आणि इथे आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच अंगलट येतोय. फलंदाज सिद्धार्थ रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद झालाय सिद्धार्थच्या स्वरूपात. आपण पाहतोय जयमान धोकडे ब या संघाचा आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकं आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 29 धावा. बघा पहिल्या षटकात 18 धावा येऊन सुद्धा आपण पाहतोय धावसंख्या अजून 35 और 40+ झालेली नाहीये कारण गोलंदाज कमबॅक करतात. क्षेत्ररक्षक चांगली साथ देत आहेत. जर निखिल हा अपवाद म्हणावं लागेल ज्याच्यातून झेल निसटल्यात मात्र बाकी सर्व खेळ नक्कीच आपलं चांगली कामगिरी केली. यावेळेस फटका इथे आपण पाहतोय चेंडू हवे तिथे मात्र रुपेश मात्र या अनुभवी खेळाडूकडून देखील चूक होते आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही धाव पूर्ण होणार का? नक्कीच पूर्ण होते. धावसंख्या 2 पुढे सरसावते. अशा प्रकारे झेल सुटले तर मात्र गोलंदाजावर नक्कीच निराश पाहायला मिळतो कारण एकदा नाही तर 2 वेळा त्यांनी संधी उपलब्ध केली होती फलंदाज राकेशला बाद करण्याची आणि पहिल्यांदा निखिलने आणि त्यानंतर रुपेश मात्र या खेळाडूंनी संधी गमावले. या चेंडूवरती एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होणार का? इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात शुभम इथे बाद झालाय. 5 चेंडू झालेले आहेत. आपण पाहतोय 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत 1 चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 32 धावा. आर्यन आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. राकेशने आतापर्यंत नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकापासून आक्रमक रूप धारण केलं होतं. अंतिम चेंडूवरती किती धावा पूर्ण केल्या जाणार? 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्रक्षणावरती इथे नक्कीच प्रेशर टाकलं जात आहे आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं
तर थोडेसे 2 धावा घेताना काहीशी दमछाक झाली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच फलंदाज राकेशची. या 2 धावांनी षटकारी सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती आपण पाहिलं धावसंख्या लागली 34 धावा. विजयासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 35 धावा. आव्हान हे सोपं होणार की कठीण ठरणार हे देखील पाहायचंय. प्रेमनगर धोकोडे संघातील आपण पहिलं षटक वगळलं तर पुढील दोन्ही षटकं नक्कीच किफायती लागतील. पहिल्या षटकाच्या तुलनेत पहिल्या षटकात त्याला 18, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 9 धावा खर्च केल्यात. संधी दोन्ही संघांना आहे. इथे जर चांगली गोलंदाजी झाली तर हे नक्कीच 35 धावा डिफेंड केल्या जातील. हा सामना जिंकला जाईल जर्मन धोकोडे ब संघाकडून. मात्र इथे जर या 35 धावा जमवल्या गेल्या तर नक्की दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल प्रेमनगर धोकोडे संघ. पाहूया कोणता संघ चला जर्मन धोकोडे ब संघ चला मैदानात प्रवेश करा. क्षेत्रक्षण सजवा. गोलंदाजीसाठी गोलंदाज नियुक्त करा. त्याचबरोबर प्रेमनगर धोकोडे संघ आपण आपल्या सलवऱ्यांची जोडी, आपले ओपनर्स, आपली प्रारंभिक जोडी, सुरुवातीची जोडी आपण मैदानात उपस्थित करायचे. सलभ्याच्या भूमिकेत आक्रमक विस्फोटक अशी जोडी आपण पाहतोय आणि पुढील 2 फलंदाज नक्कीच मी कौतुक करेन मित्रांनो आपलं, कारण आपल्याला कल्पना आहे बॅडलाईटचा आपल्याला सामना करावा लागेल, अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागेल आणि असं होऊ नये म्हणून आपण आपले पुढील 3 फलंदाज पुढे पाठवलेले आहेत. अशा प्रकारची सहकार्याची अपेक्षा असेल मित्रांनो प्रत्येक संघाकडून आम्हाला, कारण वेळेचं बंधन प्रत्येक संघाला असतं. बऱ्याच वेळेला उशिराने सामने सुरू झाल्यामुळे आम्हाला वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्या अशा सूचना द्याव्या लागतात. चला क्षेत्रक्षण सजवा मित्रांनो. खेळवृत्ती दाखवायचे. जर्मन धोकोडे ब संघ चला गोलंदाज नियुक्त करायचे. आपल्या ज्याप्रमाणे चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये खेळण्याची संधी मिळाली तसंच चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये प्रतिस्पर्धी संघाला देखील खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने मित्रांनो आपण नक्कीच लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्मान्य जयवंत म्हात्रे यांच्याकडून या सामन्यासाठी पार्श्विक आहे. सलग 3 विकेट घेतल्या तर 500 रुपये कॅश प्राइज. गोलंदाज 3 षटकार आले तर फलंदाजाला 500 रुपये कॅश प्राइज. तर कैलासवासी बाबू शिलदनकर यांच्याकडून या सामन्यासाठी पार्श्विक तर 3 षटकारांसाठी 1,500चं कॅश प्राइज आणि सलग 3 विकेटसाठी देखील 1,500 रुपयाचं म्हणजे 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बघा दोन्ही संघांसाठी कशा प्रकारे पार्श्विक लावली जात आहेत, प्रोत्साहन दिलं जात आहे. हे पार्श्विक पटकवलं जाणार का? इथे गोलंदाज चेतन येतोय ज्याने मागील सामन्यात आपण पाहिलं अष्टपैलू कामगिरी केली होती. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आहे. जरा फास्ट घ्यायचंय. आदित्य स्ट्राईकवर. पहिला चेंडूवरती बॅटची एज आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिला चेंडूवरती आपल्या संघाला ड्रीम स्टार्ट मिळवून देतोय तो म्हणजे चेतन. मी आत्ताच म्हणत होतो की मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात ही तशाच पद्धतीने सुरुवात केली. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त झाले. आदित्य मात्र धावांचा भोपाळी न फोडता गोल्डन डकचा शिकार होतोय. नवीन फलंदाज डावकुऱ्याचा फलंदाज निखिल आलाय. क्षेत्रक्षणात चुका झाल्यात मात्र आपल्या फलंदाजीने या चुका दुरुस्त करण्याची हीच ती वेळ आहे निखिलसाठी. इथे धावा जमवायच्या आहेत. संघासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलंय आणि आपल्या संघामध्ये आपलं विशेष स्थान काय हे पुन्हा एकदा दाखवून द्यायचं निखिलला. प्रेमनगर धोकोडे संघाकडून आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर निखिल फलंदाजीसाठी आलाय, जिथे आपण पाहतोय गोलंदाज चेतनचा हा चेंडू. या चेंडू चांगला फटका लागला जातो. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावायचा इथे प्रयत्न होणार नाही कारण चांगला क्षेत्रक्षण आणि तेवढीच चांगली फेक आपल्याला पाहायला मिळते. इथे पहिल्या चेंडू विकेट नंतर दुसऱ्या चेंडू एकेरी धाव घेत फलंदाजी आपल्याने आपल्या संघाच्या धावांचं खातं निखिलने उघडलंय. आता मात्र ऋषिकेश मोरे या खेळाडूने खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामात सर्वात जास्त प्रभावित केलंय. मग लीडिंग रन स्कोरर किंवा लीडिंग विकेट टेकरचा विचार केला प्रेमनगर धोकोडे संघासाठी तर नक्कीच अग्रस्थानी सुरत प्रमुख नाव आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच ऋषिकेश मोरे याचं. मालिकेवरचा किताब देखील या खेळाडूने पटकावलाय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजाचा गोलंदाजाचा त्यामुळे खूप चांगली कामगिरी यंदाच्या हंगामात त्यांनी केले. यावेळेस चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांतर स्वरूपाची धाव मिळते
आणि धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या होते ती म्हणजे 2 धावा. जर आपण पाहिलं तर या सामन्यात विजय प्राप्त झाला तर संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे नक्की दोन्ही संघ त्या उद्देशाने खेळ दाखवते. इथे चेतन मात्र दिशा भरकटतोय. सलग दुसरा चेंडू वाईटचा येतोय. धावसंख्या 3 होते. गोलंदाजी करत असताना चेतनला नक्कीच दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण आपण पाहिलं विकेट तर नक्कीच त्याने पटकावलंय. मात्र चांगला फलंदाजी क्रम आहे प्रेमनगर धोकडे संघाकडे. आणि धावसंख्या विशेष नाही. येथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. चेतन चेंडूच्या खाली आणि एक मोठा हादरा, मोठा झटका, मोठा मासा गळायला लागतोय. ऋषिकेश मोरे बॅक टू द पॅव्हेलियन. पण पाहतोय ऋषिकेश मोरे देखील इथे बाद झालाय आणि दोन्ही सलामवीरांची जोडी इथे स्वस्तात तंबूच्या आशेला माघारी परतले. आता मात्र विवेक डहाळे आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतोय, जिथे पण पाहिलं विवेककडे संधी आहे एक चांगला खेळ करून दाखवण्याची. विवेक डहाळे 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. चेतनचा हा चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय नोचा. या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावसंख्या 1ने पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या होते 4 धावा. यावेळेसचा चेंडू, या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही. चेतनच्या गोलंदाजीचा सामना करताना मात्र इथे अडखळताना फलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर खूप कठीण प्रश्न विचारतोय चेतन, असंच म्हणावं लागेल. यावेळेसचा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र इथे झेलच सोडत नाहीये, तर चेंडू जातोय त्याला चकवत सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. या षटकाराने नक्कीच धावांची संख्या इथे वाढलेली पण पाहतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. अजूनही एक चेंडू या पहिल्या षटकातील येणं बाकी आहे. यावेळेसचा फटका, चेंडू खूप काळ हवेत आहे. झेल होणार का? क्षेत्ररक्षक दूरवर आहे, झेल होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज आपण इथे पाहतोय विवेक रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरी धाव घेताना आपण पाहिलं विवेक बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जिथे 35 धावांचा पाठलाग करायचा आहे, आपण पाहतोय प्रेमनगर धोकडे संघाची धावसंख्या झाले 3 गडी बाद 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 2 षटकं, 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटक 12च्या सरासरी धावा येणं आवश्यक आहे. कुठेतरी बॅड लाईटचा देखील आपला सामना करावा लागू शकतो मित्रांनो, त्यामुळे लवकर सामन्याला सुरुवात करा. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हणजे गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असतं. जिथे आपण पाहिलं तर निखिल स्ट्राईकवर आहे, डावखुरा फलंदाज 9 सेकंडवर लवेश. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, चेंडू या चेंडूवरती आपण पाहतोय कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू राकेशचा. या चेंडूवर देखील कोणती धाव मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव आले, 10 चेंडू आणि 24 धावा. इथे मात्र फटका लागवणं आवश्यक आहे. निखिलला कुठेतरी विचारपूर्वक खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडूवरती बीट केलाय. जिथे मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे तिथे केवळ निखिलच्या बॅटचा केवळ हवेशी संपर्क येतोय. चेंडू विसावतोय या शीर्ष हातात. राकेश आज कर्णधारला साजेसा खेळ, आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय. फलंदाजी करत असताना 23 धावांची वैयक्तिक खेळी, नाबाद खेळी त्याने साकारली. आणि गोलंदाजी करत असताना इथे मात्र फलंदाजांना तो धावा जमू देत नाहीये. 4थ्या चेंडूवरती धाव घेण्याच्या प्रयत्नात निखिल रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 1 मोर विकेट गोज डाऊन. 4था फलंदाज बाद होतोय निखिलच्या स्वरूपात आणि निखिलचे एक अडखळती खेळी ती संपुष्टात आले. आता जर आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे.
कारण या षटकात एकही धाव आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये आली नाहीये. पूर्णतः राकेश या खेळाडूंनी या सामन्यात प्रभावित केले, मग ती फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी. या षटकातील जर आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते, धावसंख्या होते 12 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं अजूनही तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे आणि आव्हान आता मात्र कुठेतरी कठीण होत चाललंय, अवघड होत चाललंय, कारण धावा येत नाहीयेत. या षटकात 5 चेंडू मध्ये केवळ 1 धाव आले. या षटकातील येणारा अंतिम चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतोय धाव मिळत नाही आणि अप्रतिम कमालीचे षटक, कंजूस षटक इथे संपुष्टात आलाय. केवळ 1 धाव खर्च केली या षटकात गोलंदाज राकेशने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश करतात राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्मन धोकडे ब या संघाकडून आता अंतिम षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. 23 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शुभमचा इथे आपण पाहतोय डाव्याच्या बाहेर जाणारा अवांतर स्वरूपाची धाव मिळते. 6 चेंडू 22 धावा. इथे मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रथमेश मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो, मात्र ह्या अंतिम षटकातील प्रेशर सिच्युएशन मध्ये त्याच्या बॅटमन धावा येणार का? यावेळेचा फटका प्रथमेश ठोकतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार मस्ट नीडेड 6 फॉर प्रथमेश, मस्ट नीडेड 6 फॉर प्रेमनगर धोकोडे असंच म्हणावं लागेल. या षटकाराची आवश्यकता होती. या षटकाराने कुठेतरी गोलंदाजाला त्याचबरोबर कर्णधाराला विचार करण्यास प्रतिस्पर्धी संघातील भाग पडले प्रथमेशने. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू येणार का की पुन्हा एकदा आक्रमक फटका. इथे फटका तर लागला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक चांगला झेल इथे पकडला जातोय संस्कार कडून आणि फलंदाज प्रथमेश खेळी संपुष्टात येते. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतोय. जिथे आपण पाहिलं तर षटकाराला त्यानंतर पुढच्या चेंडूवरती फटका लागण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रथमेश बाद झाला. इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे. यावेळेचा चेंडू निर्धाव चेंडू. संस्कार अतुलला नक्कीच 100 कॅश प्राइज या विकेटसाठी येत आहे आणि संस्कारला 100 रुपयाचं कॅश प्राइज येते. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती 4 धावा तर नक्कीच आपल्याला मिळतील. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस युमेस आय विल बी डेफिनेटली हिट पण पाहतोय फलंदाज रुपेश आपण पाहतोय त्रिफळाचीत पद्धतीत बाद झालाय. आता मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज अनिल मोरे आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवरती आपण पाहतो इथे नक्कीच नोचा इशारा येतोय. नो +1 नो. फक्त 1च धाव मला वाटतं इथे मिळेल कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला नाहीये. चेंडू फील्ड करण्यात आलाय. 1 धाव नक्कीच मिळते. आता 1 चेंडू आणि 11 धावा.
यावेळेस आपण पाहतोय या चेंडू मोठा सुख नक्कीच आला नाहीये. हा सामना जिंकलाय 9 धावांच्या फरकाने, तो म्हणजेच जर्मन धोकडे ब या संघाने. अभिनंदन जर्मन धोकडे ब संघाचं ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. प्रेमनगर धोकडे संघाचे मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामन्याचा मानकरी नो डाऊट जर्मन धोकडे ब संघाचा कर्णधार राकेश, ज्याने 23 धावांची चांगली खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना केवळ 1 धाव आपल्या षटकात खर्च केली असा आणि त्याद्वारे एक विकेट प्राप्त केली असा अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच राकेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तर राकेश आपला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या. आणि आधीच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता चेतन, त्याने देखील आपला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. आणि मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण